आता इथवरच्या प्रवासात गचके खाऊन खाऊन आमची अंग अगदी आंबून गेली होती. बिचारी माझी आजी रस्त्यावरच्या प्रत्येक गचक्याला रामाला आठवत राहिली होती. शेवटी ती वैतागून आईला म्हणाली, "वत्सले, त्या लिंबाला सांगून आमच्या घरापासून ते त्याच्या वाड्यापर्यंत रस्ता बनवायला सांगूया. कारण आता आमची सोनी या वाटेनं येत जात राहणार ना." तसं माझ्या आईने फक्त हूं केलं होतं. आमचा प्रवास रात्रभर चालू होता आणि नंतर आम्ही सगळ्याजणी त्या मोटारीत पेंगुळता पेंगुळता कधी झोपून पडलो आम्हाला कळलंच नाही. अगदी पहाटे आम्हाला जाग आली तर आमच्या मोटारी एका लहानशा गावातल्या एका कळकट्ट हनुमंता हॉटेलसमोर थांबलेल्या होत्या. तुळशी म्हणाला, "आपण इथे तासभर थांबणार आहोत, तुम्ही चहा वगैरे घ्या, नंतर साधारण 2-3 वाजता आपण अंजनगावला पोहोचू." आजी एकदम मायेनं त्याला म्हणाली, "पोरा, तू रातभर मोटार हाकून पार दमला असशील, जा थोडा वेळ झोप काढ." त्यावर तो तुळशी त्रासून म्हणाला, "आजीबाई, आम्हाला अशा प्रवासाची सवय आहे. तुम्ही तुमचं लवकर आटपून घ्या म्हणजे निघायला बरं." आजी रागानं म्हणाली, "मग मर मेल्या." आणि म्हणजे खो खो करून हसायला लागली. आम्ही अंजनपूरला पोहोचलो तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. वातावरण उबदार होतं. हे अंजनगाव विलक्षण सुंदर होतं. इथे चारी बाजूला सुंदर निसर्ग सौंदर्य अगदी भरभरून वाहत होतं. या गावचं विशेष म्हणजे अगदी एका साच्यातले गणपती काढावेत तशी इथली छोटी छोटी गोलाकार घरं. प्रत्येक घराचं दार अगदी वाकून आत शिरावं इतकं ठेंगणं होतं. इथल्या घरांना अंगणं नव्हती किंवा खिडक्या नव्हत्या, पण घरापुढे विणलेल्या चट्ट्यावर माणसं बसून काही टोपल्या चटया विणत होती. इथे सगळी गावातली माणसं शेती आणि मासेमारीचा उद्योग करत असत. प्रत्येक घराच्या दारापुढे मोठमोठी झाडं घराला सावली देत उभी होती. त्या झाडांवर अनेक पक्षी चिवचिव करून निसर्गाचं गीत गात होते. मी पाहिलं, एका उंच झाडाच्या खाली मंजी एवढ्या 4-5 मुली आपल्या लांब केसाच्या वेणीवर हिरव्या आबोलीच्या वेण्या माळून भातुकली खेळण्यात रंगून गेलेल्या होत्या. आमच्या मोटारी हनुमंत हॉटेलसमोर उभ्या राहिल्या तेव्हा जवळच्या घरातल्या लेकूरवाळ्या बायका बाहेर येऊन आमच्या मोटारीकडे आणि आमच्याकडे डोकून पटकन आत निघून गेल्या. थोडी पुरुष मंडळी एका झाडाखाली बसून विड्या उडत होती, पण कुणी एका गावकऱ्यानं पुढे येऊन आमची चौकशी म्हणून केली नाही. आम्ही अंजनगावात थांबलो. बाबांनी सगळ्यांचं चहापाणी आटोपलं. मंजीला, मला, यशाला साखर घातलेलं गरम दूध प्यायला मिळालेलं होतं. केदार काका बाबांना म्हणाले, "चला, इथे मोरूचं घर आहे, आपण तिथे जाऊन येऊ." आणि तिथे जरा लांबच एका शंकराच्या मोडक्या मंदिराच्या बाजूला मोरू भटाचं घर होतं. केदार काकांनी जाऊन त्या घराचा दरवाजा बराच वेळ खटखटवला तरी कोणी उघडे ना. शेवटी केदार काकांनी "मोरू, ए मोरू" म्हणून हाकारलं तेव्हा खूप वेळानं एका जाड्या भटिणीनं जांभया देत त्या घराचं दार थोडं उघडलं. केदार काकांना बघताच ती म्हणाली, "अहो केदार भाऊजी का? अहो हे तर भल्या पहाटे निंबाळकरांच्या हवेलीत गेलेत. ते एकदम उशिरा येणार असं सांगूनही गेलेत." ती भटीण आम्हाला आजसुद्धा न बोलवता केदार काकांकडे बघत राहिली. तसे केदार काका म्हणाले, "ठीक आहे वहिनी, आता आम्ही तिथे निघालोच, येतो." तसं तिने नुसती मान हलवली आणि पटकन आपल्या घराचं दार लावून टाकलं. खरं तर माझी आजी या लांबच्या प्रवासाला फार कंटाळली होती. आम्ही मोरू भट निंबाळकरांकडे गेलेत असं समजताच लगेच आमच्या मोटारीत जाऊन बसलो आणि साधारण 10-1 मिनिटांनी आमच्या मोटारी एका लाकडी पुलावरनं जायला लागल्या. तशी माझी आजी चिडली. तुळशीला म्हणाली, "काय रे पोरा, तुझा मालक त्या अंजन का फंजन गावात राहतो म्हणून आम्हाला सांगत होता आणि आता ते गाव सोडून कुठल्या मसणवटीत निघालायस रे?" आणि मंजी फिस करून हसली, पण त्या तुळशीनं आजीचं बोलणं जणू ऐकलंच नाही. अशा थाटात पुढे बघून मोटार चालवत राहिला. आजी पुन्हा त्याला मर मेल्या म्हणाली. मंजी पुन्हा खो खो करून हसली. आमच्या मोटारीनं तो जुना पूल ओलांडला. नंतर आम्हाला शेतं लागली होती. त्या शेताच्या मधून एक कच्चा रस्ता जात होता. तिथे अनेक जंगली झाडं गच्च भरली होती आणि वातावरणात हिरवा कच्च वास गच्च भरलेला होता. ती सगळी जंगलपट्टी होती आणि त्या जंगलाच्या पुढे एका खांबावर लिहिलं होतं, "निंबाळकरांची इस्टेट ही खाजगी मालमत्ता असून परवानगीशिवाय इथे येण्यास सक्त मनाई आहे." आजी म्हणाली,
म्हणजे ही लिंब जंगलात राहतात की ग? आणि आम्ही सगळेजण हसलो. आम्ही त्या जंगलातनं जात होतो. साधारण मैल 2 मैलाचा पल्ला आम्ही पार केल्यावर आम्हाला थोडी शेतं लागली आणि लगेच बाजूच्या वळणावरनं आमच्या मोटारी त्या अतिसुंदर हवेलीच्या समोर येऊन उभ्या राहिल्या होत्या. आम्ही पाहिलं निंबाळकरांची ती शुभ्र कमळासारखी अतिप्रचंड हवेली त्या हिरव्या वनराजीत अत्यंत सुंदर दिसत होती. जगाला शहाजहानच्या ताजमहालाच्या सौंदर्याची परिसीमा वाटते, पण त्यांनी जर ही निंबाळकरांची हवेली बघितली असती तर पुन्हा म्हणून चुकून त्या ताजमहालाचं त्यांनी कौतुक केलं नसतं. ही हवेली अगदी गोल घुमटाप्रमाणे गोल गोल होत अगदी उंच गेली होती. आम्ही उतरून त्या बंद फाटकाजवळ आलो तर ते एक मोठं उंच फाटक लाकडाचा एक दरवाजाच असून त्यावर चित्रविचित्र रंगीबेरंगी शिंपल्या चिकटवलेल्या होत्या. आमच्या पुढच्या मोटर चालकानं शंकरनं खाली उतरून त्या दारावर असलेलं एक बटन दाबलं आणि दूरवर आम्हाला एक मंजूळ घंटानाद ऐकू आला. थोड्या वेळाने तो दरवाजा एका म्हाताऱ्या रखवालदारानं हळूहळू उघडला आणि आमच्या दोन्ही मोटारी सरळ त्या फाटकातनं आत शिरल्यावर त्या म्हाताऱ्या रखवालदारानं हळूहळू ते फाटक बंद करून टाकलं. आम्ही आत आलो तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही एखाद्या परीकथेतल्या परीच्या राज्यात आलोत. आमच्या मोटारी त्या हवेलीच्या बऱ्याच अंतरावर उभ्या राहिल्या होत्या. आम्ही सर्वजण खाली उतरलो आणि समोर बघितलं तर तिथून थेट हवेलीपर्यंत एक लांब लचक मंडप घालून त्या मंडपापासून एक लाल गालीच्या सरळ हवेलीपर्यंत गेला होता. त्या मंडपावर अनेक सुंदर वेली होत्या. तो मंडप वेलींनी पूर्ण झाकला गेला होता. त्या फाटकापासून त्या मंडपाखालून त्या हवेलीकडे चालत जायला आम्हाला सुमारे 10 मिनिटं लागली. म्हणजे ती हवेली त्या फाटकापासून किती लांब होती याची तुम्हाला कल्पना आली असेल. या फाटक आणि हवेलीच्या मध्ये भलं मोठं मैदान पसरलेलं होतं, पण सुंदर झाडाझुडपांनी भरलेलं ते मैदान होतं. या मैदानाच्या कडेकडेला छान फळाफुलांनी भरलेले उंच वृक्ष होते. त्यावर असंख्य वेगवेगळ्या तऱ्हेच्या पक्ष्यांची किलबिल चाललेली होती. त्या वृक्षाच्या खाली आणि सभोवती अनेक तऱ्हेची फुलझाडं होती आणि गवताचा हिरवागार गालीचा तिथे पसरलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुंदर बागेत मोर आणि अनेक उंच मानेचे सफेद सोनेरी रंगाचे पक्षी फिरत होते आणि त्या बागेत जागोजागी पाण्याची कारंजी इंद्रधनुष्याप्रमाणे पाण्याचे तुषार उडवत होती. ही कारंजी अनेक जलपऱ्यांच्या सफेद मूर्तीच्या तोंडातून बाहेर उसळत होती. तिथे सगळंच अवर्णनीय, सुंदर, मनोहर आणि नेत्रांना आनंद देणारं होतं. तिथल्या त्या एकंदरीत आल्हाददायक वातावरणामुळे आमच्या सर्वांच्या मनावरचा माझ्या लग्नाचा ताण आपोआप सैल झालेला होता. मला त्या क्षणी वाटलं माझं छान घर, माझं ते बकुळ रान, तो मला ओढ लावणारा मारुती ओढा, ही सगळी स्थळं निसर्ग सौंदर्यानं भरलेली असली तरी इथल्या या सगळ्या निसर्ग सौंदर्यापुढे ती अगदी मामूली वाटतात. बाबा आजीला म्हणाले, आई, खरोखर या निंबाळकर मंडळीच्या सौंदर्य दृष्टीला दाद द्यायला हवी. या सौंदर्य दृष्टीमुळेच प्रतापरावांनी आपल्या सोनीला पसंत केलंय. आजी म्हणाली, अरे ते सगळं खरं आहे शंभू, पण इथे माझे चालून चालून पाय मोडायला आले आणि तो मेला वाडा जवळ येत नाहीये. म्हणजे आजीला समजवत म्हणाली, अगं आजे, याला वाडा नाही म्हणत, याला हवेली म्हणतात. आजी म्हणाली, म्हणजे वाडा काय, घर काय आणि हवेली काय, माणसंच राहतात ना त्यात, मग त्याला काही म्हटलं तरी चालतं. आम्ही आजूबाजूला बघत पुढे चाललो होतो. शेवटी आम्ही त्या अतिसुंदर संगमरवरी दगडाच्या हवेलीजवळ येऊन पोचलो. तिथे आम्ही येणार हे माहीत असून सुद्धा एक निंबाळकर आमच्या स्वागताला हजर नव्हता. त्या हवेलीच्या मोठ्या 10-12 पायऱ्यांवर सुंदर फुलांच्या कुंड्या ओळीनं ठेवलेल्या होत्या. प्रत्येक पायरीवर रांगोळी काढलेली होती. त्या पायऱ्यांच्या बाजूला एक छोटासा मंडप घातला होता. वेलींच्या कुंड्या खाली ठेवून त्या कुंड्यातल्या वेली त्या मंडपाच्या जाळीवर कलात्मक तऱ्हेनं वर चढवलेल्या होत्या. त्या मंडपाच्या मध्ये होमाची तयारी केली होती. तो मंडप माझ्या लग्नासाठी खास केला आहे हे मला लगेच कळलं होतं. त्या मंडपावर चढवलेली एक वेल इतकी सुंदर होती, त्या वेलीवर लांब लांब देठ होते आणि प्रत्येक देठावर सुंदर लाल लाल 5-5 फुलं वेणीसारखी उगवलेली होती. म्हणजे एक देठ तोडला की 5 फुलांची वेणी हातात.
आई तर मला म्हणाली, सोने, सीतामाई रामाबरोबर वनवासात असताना ह्याच वेलीची वेणी आपल्या केसात माळत असेल. बाबा मला हसत म्हणाले, शेवटी ती मंजीचीच आई आहे ना सोने. मी हसले. आम्ही त्या हवेलीच्या पायऱ्या चढत वर गेलो. तिथल्या बंद दारासमोर उभे राहिलो. तेवढ्यात तिथे शंकर आला आणि त्यांनी घाईघाईनं दारावरचं एक बटण दाबलं. आत बांगड्या किणकिणाव्या तसा मंजूळ नाद आम्हाला ऐकू आला आणि लगेच ते छान दार प्रतापरावांनी उघडलेलं होतं. आज ही सगळी मंडळी विशेष सजली होती. मोरूभट तिथेच होते. कंकाल बाबाची नजर माझ्यावर रोखलेली होती. तेव्हा माझे डोळे माझ्या नकळत त्याच्या त्या सफेद डोळ्यांबरोबर भिडले. तेव्हा आपण एखाद्या विजेला बघतोय असा मला क्षणभर भास झाला होता. पण तरीसुद्धा मी त्यांच्याकडे बघत राहिले होते. जणू दोन योद्धे लढण्याचा पवित्रा घेऊन एकमेकांकडे बघतायत असंच मला त्यावेळी वाटलं. नंतर लगेच कंकाल बाबांनी आपली नजर वळवली होती, तरी माझी नजर खाली त्यांच्यावर अजून स्थिर होती. मी पाहिलं कंकाल बाबा एकदम भयंकर अस्वस्थ झालेत. आणि हे सगळं काही एका सेकंदात घडलं होतं. जे काही आत्ता इथे घडलं होतं ते फक्त मला आणि कंकाल बाबांना जाणवलेलं होतं. मला खरं तर हे सगळं काय चाललंय हे कळतच नव्हतं. फक्त त्या कंकाल बाबाच्या नजरेला नजर द्यावी एवढीच मला त्यावेळी भावना झालेली होती. मी आणखीन एक बघितलं. प्रतापराव सतत माझ्याकडे बघून हसत होते आणि मी त्यांच्याकडे कपाळाला आठ्या घालून बघत होते. आम्हाला पाहिल्याबरोबर मोरूभट लगबगीनं पुढे आले. निंबाळकर पुढे आले आणि म्हणाले, अहो या 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 मंडळी, कधीपासून आम्ही तुमची वाट बघत खोळंबलेलो होतो. आज रेवतीबाईंनी गुलाबी रंगाचं लुगडं नेसून अगदी त्या पेशवाईणीच्या थाटात उभ्या होत्या. भानुमतीबाईंनी काळी साडी आणि त्यावर लांब बाह्याचं पोलकं घातलं होतं. या आपल्या पेहरावावर त्यांनी मोत्याचे मोजकेच दागिने घातले होते. रेवतीबाई जरा लंगडत लचकत चालल्या होत्या आणि त्यांचं ते तोंड भरून हसणं अगदी खोटं होतं, कृत्रिम होतं. आम्ही त्या दिवाणखान्यात आलो आणि आमचे सगळ्यांचे पाय जागेवर थबकले होते. खरोखर एखाद्या यक्षकिन्नराच्या नगरीत आम्ही आलोय असं क्षणभर आम्हाला वाटलं होतं. त्या दिवाणखान्यात ऐश्वर्य आणि सौंदर्य जागोजागी भरून ओथंबलेलं होतं. ते संपूर्ण दिवाणखान्याचा रंग सोनेरी गुलबट होता. तिथे खाली अंतरलेला सोनेरी नक्षीचा गालीच्या अति मौल्यवान आणि पाय इंचभर आत रुतरवणारा होता. दिवाणखान्याच्या वर काचेची सुंदर झुंबरं लावलेली होती. दिवाणखान्याच्या मोठमोठ्या खिडक्यांच्या रंगीबेरंगी तावदानांवर अति पारदर्शक असे सोनेरी नक्षीचे लांब लचक पडदे लहान लहान घुंगरं लावून खाली सोडलेले होते. वाऱ्याने ती घुंगरं हलली की तिथे एक अतिमधुर असा नाद उत्पन्न होत होता. त्या सुंदर काचेच्या तावदानातून सोनेरी प्रकाश त्या दिवाणखान्याच्या चोहोबाजूनं उतरतच होता. सगळ्यात छान त्या दिवाणखान्याचं छत होतं. एखाद्या उत्कृष्ट शिल्पकाराचे हात आपल्या कलेचा कसा उत्कृष्ट आविष्कार करू शकतात हे त्या छताकडे बघितलं की पटायचं. ते संपूर्ण वरचं छत आभाळाप्रमाणे निळशार रंगवलेलं होतं. तिथले ते सफेद झाक असलेले विरळ ढग अगदी खरे खरे वाटत होते आणि ते छत म्हणजे खरोखर आकाश आपल्या डोक्याला येऊन टेकलंय का काय असाच क्षणभर भास होत होता. खरं तर ती एक श्रेष्ठ अशी रंगकामाची कलाकृती होती आणि त्या निळ्या आभाळातून जणू पऱ्यांनी अलगद खाली उतरावं तशी ती लाल सोनेरी रंगाची झुंबरं अतिशय सुंदर दिसत होती. वरचं ते सुंदर निळं आभाळ त्या दिवाणखान्यात उतरल्याचा भास होत होता. मी क्षणभर वर त्या आभाळाकडे बघितलं आणि मला ते अगदी माझ्या जवळ आल्याचा भास झाला. तसा माझा जीव उगाचच घाबराघोबरा झाला होता. मंजी माझा हात धरून हलकेच म्हणाली, ताई, वर बघू नको. दिवाणखान्याच्या मधोमध एक नक्षीदार काचेचं मोठं भव्य गोल टेबल होतं. त्या टेबलाच्या गोलाकार 20-22 लाल रंगाची उशी घातलेल्या खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्या टेबलावर अनेक काचपात्र, काचेच्या सुंदर नाजूक बश्या, अनेक वेगवेगळ्या मिठाईनं भरून ठेवलेल्या होत्या. मध्ये एक सोनेरी फुलदाणीत लांब दांड्याची सफेद सुगंधित फुलं ठेवलेली होती. दिवाणखान्याच्या आजूबाजूला लालसर धातूची झाडं ठेवली होती.
त्या धातूच्या झाडावर उमललेली ती सुंदर फुलं आणि फळं अतिशय सुंदर आणि खरीखुरी वाटत होती. तिथेच ठेवलेल्या मोठमोठ्या काचेच्या पात्रात निळी, लाल आणि सफेद कमळं पाण्यात तरंगत होती. त्या दिवाणखान्यात अनेक शिल्प जागोजागी मांडलेली होती. आम्ही आत आल्यावर अगोदर जाऊन तिथल्या खुर्च्यांवर बसलो. आई आणि कौसल्यामाई थपकून उभ्याच होत्या, तशा रेवतीबाई पुढे येऊन म्हणाल्या, "अहो, तुम्ही संकोच न करता खुर्चीवर बसा. अहो, नवऱ्याला जेवायला वाढवून दाराआड लपणाऱ्या बायकांचे रानटी संस्कार आमच्या निंबाळकर घराण्यात नाही आहेत. आम्ही घरातले सगळे फार मोकळेपणानं वागतो. एकत्र खातो, पितो, एकत्र उठतो, बसतो. स्त्रिया या पुरुषाच्या बरोबरीच्या किंबहुना काकणभर जास्त सरस असतात. आम्ही स्त्री पुरुष भेदभाव करत नाही. बसा तुम्ही आता." आणि आई आणि कौसल्यामाई त्या मोठ्या खुर्चीवर अगदी अवघडून बसल्या होत्या. आजी एकदम म्हणाली, "अहो, ते सगळं पुराण आता जाऊ द्या. अगोदर आम्हाला तुमची विहीर दाखवता का?" धनाजी निंबाळकर म्हणाले, "आजीबाई, अगोदर तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, नंतर ही तुमच्या खोल्या तुम्हाला दाखवेल." आणि ते एकदम त्यांच्या जवळच्या खुर्चीवर बसलेल्या मोरू भटाकडे वळले आणि म्हणाले, "भटानू, आपण आता निघा. आम्ही उद्या तुम्हाला मोटार पाठवतो, तेव्हा जरा लवकर या." मोरू भट नाईलाजानं उठले होते. ते जाताना प्रतापराव म्हणाले, "बाहेर बागेत शंकर असेल, तो तुम्हाला गावात सोडेल." मोरू भट मागे बघत बघत निघून गेलेले होते. निंबाळकर केदार काकांना म्हणाले, "हे आमचे मोरू भट आहेत ना, हे जरा चिवट आहेत. लग्न उद्या आहे, पण हे आज आलेत मुक्कामी." आणि निंबाळकर एकदम उठले, समोरच्या भिंतीकडे जात म्हणाले, "आता मी तुम्हाला जगातली एक सगळ्यात दुर्मिळ कलाकृती दाखवणार आहे. ती कोणी रेखाटली याबद्दल बराच वाद आहे." ते त्या समोरच्या भिंतीजवळ गेले. तिथे एक पारदर्शक पडदा लावलेला होता. त्या पडद्यामधून अस्पष्ट अशी एक कलाकृती दिसत होती. त्यांनी त्या भिंतीवरच्या पडद्याची दोरी अलगद ओढली आणि आम्ही सगळेजण एकदम थक्क झालेलो होतो. त्या कलाकृतीत इंद्राचा दरबार दाखवला होता आणि मेनका त्या दरबारात नृत्य करताना दाखवली होती. मदनाप्रमाणे देखणे असलेल्या इंद्राचा तो राजमुकुट त्या चित्रात अगदी खऱ्या मुकुटाप्रमाणे भासत होता. त्या राजमुकुटातली ती रत्न इतकी खरी वाटत होती की त्या रत्नाच्या किरणांचं परिवर्तन इंद्राच्या कुरळ्या केसांवर आणि देखण्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. त्या चित्रात इंद्रानं सोन्याच्या तारेनं विणलेलं त्याचं ते वस्त्र त्याच्या गोऱ्यापान मांडीवरनं किंचित खाली घसरलेलं दाखवलं होतं. आपला डावा हात त्या आपल्या उघड्या मांडीवर उभा टेकवून त्यावर आपलं मुखकमल ठेवून इंद्र मेनकाचं ते दिलखेचक नृत्य बघण्यात तल्लीन होऊन गेलेला होता. त्याच्या डोळ्यातले ते कौतुकाचे भाव, त्याच्या रेखी ओठावरचं ते कामुक हास्य अगदी जिवंत दाखवलेलं होतं. त्या चित्रात मेनकेनं आपला डावा हात उंचावून आपल्या सोनेरी केसांवर अलगद ठेवला होता. त्यामुळे तिचा डावा पृष्ठस्तन किंचित उघडा पडलेला होता. पण त्या स्तनाचं ते कठोर सौंदर्य त्यामुळे जास्त कामुक दिसत होतं. तिने आपला उजवा पाय वर उचलून अधांतरी धरला होता. त्या पायाचा तो लाल तळवा जणू लालबुंद कलिंगडाची फोड कापून ठेवली आहे असा बघणाऱ्याला भास होत होता. त्या मेनकेचे सुंदर सोनेरी डोळे इंद्राला आव्हान देत त्याच्याकडे बघून हसत होते. त्या चित्रात तिच्या शुभ्र मोगऱ्याच्या कळीसारख्या तलम पातळ वस्त्रातून तिचे ते मोत्याच्या दवबिंदूसारखं ओलं सौंदर्य नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या पाकळीप्रमाणे विलक्षण सुंदर दिसत होतं. खरोखर जगातली ती सगळ्यात सुंदर अशी दुर्मिळ अद्वितीय कलाकृती होती. आम्ही ती कलाकृती बघत असताना एका तरुणीने तपकात चहाचे पेले आणले, सगळ्यांच्या हाती दिले. रेवतीबाई टेबलावरच्या बशीकडे बघत म्हणाल्या, "तुम्हाला हवंय ते घ्या खायला." तिनी आणि भानुमतीनी पटापटा समोरच्या मिठाईचे बकाणे मारायला सुरुवात केली. तेवढ्यात कंकाल बाबा उठले आणि म्हणाले, "तुमचं खाणं पिणं चालू द्या, मी आता उद्या भेटेन." आणि ते माझ्याकडे न बघता भराभरा निघून गेले. तसे प्रतापराव एकदम माझ्याकडे बघत म्हणाले,
चल सोनसळी, मी तुला आमची बाग दाखवतो. आजी शांतपणे त्यांना म्हणाली, नको, ती दमली आहे. तेव्हा प्रतापराव हिरमुसले होऊन छोट्या वसंताला घेऊन बाहेर गेले होते. बाबा धनाजीरावांना म्हणाले की अहो धनाजीराव, हे कंकाल बाबा इथे नसतात का? धनाजीराव म्हणाले, ते आमच्या घराण्याचे कुलगुरू असले तरी ते इथे विशेष नसतात. आणि खरं सांगू का, ते कुठे काशीला कुठल्या मठात राहतात आम्हाला सुद्धा माहिती नाही. पण आश्चर्य म्हणजे काय, की आमच्या घरी कधी काही कार्य असलं की ते न बोलवता सुद्धा असे अचानक येतात. पूर्वी ते माझ्या लग्नाच्या वेळी असेच आले होते, नंतर माझ्या भावाच्या लग्नात आले, मग प्रतापच्या बारशाच्या दिवशी सुद्धा आले आणि वसंताच्या बारशाला सुद्धा ते आलेले होते. आणि आता प्रतापच्या लग्नाला ते आले. हे ऐकून केदार काका भारावून म्हणाले, वा, म्हणजे ते फार मोठे ज्ञानी साधू आहेत म्हणावं. आणि निंबाळकर हसले. ती निंबाळकरांची हवेली एखाद्या गोगलगाईप्रमाणे होती. दिवाणखान्याच्या दोन्ही उजव्या आणि डाव्या बाजूला लांबच लांब वळणावळणाचा जिना अगदी दोन्ही बाजूनी वर वर चढत गेला होता. जिन्याच्या पायऱ्यांवर तो लाल गालीचा अंथरलेला होता. ती हवेली बाहेरून जितकी सुंदर होती तेवढीच ती आतून सुद्धा सुंदर होती. आम्ही कोणीच काही खाल्लं नाही. आमचा चहा झाल्यावर निंबाळकर रेवतीबाईंना म्हणाले, अगं यांना यांच्या खोल्या दाखव. तशा त्या भानुमतीला चल भानू म्हणाल्या, उठल्या. त्यांच्याबरोबर भानुमती सुद्धा उठली. या इतका वेळात भानुमती एक शब्द बोलली नव्हती. फक्त ती आईच्या मांडीवर असलेल्या चुलबोक्याकडे एकटक बघत बसली होती. रेवतीबाईंनी चल म्हटल्याबरोबर ती पटकन उठली होती. त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा उठलो. म्हणजे मी, मंजी, आजी, आई, माई, बाबा, दादू बाबा. तसं मी यशाला म्हटलं, चल की यशा. बाबा म्हणाले, सोने, त्याला इथे राहू दे आमच्याबरोबर. आणि आम्ही रेवतीबाई आणि भानुमतीच्या मागोमाग त्या डाव्या जिन्यानं वर वर जायला लागलो. त्यावेळी मी बघितलं, त्या वळणावळणाच्या जिन्याच्या दोन्ही कठड्यांवर फुलाफुलांच्या वेली चितारलेल्या होत्या. प्रत्येक पायरीवर कागदाच्या फुलांच्या कुंड्या दोन्ही बाजूला नीट मांडल्या होत्या. वास्तविक इथलं हे वैभव बघून आम्ही सगळेजण एकदम दबून गेलो होतो. इथल्या एखाद्या वस्तूला आपला हात लागला तर ती वस्तू तुटून फुटून जाईल अशी उगाचच भीती आम्हाला वाटत होती. रेवती आणि भानुमती काकूच्या मागून आई, मंजी, माई चालल्या होत्या. मी आजीला धरून हळूहळू जिना चढत होते. तेवढ्यात रेवती काकू आईकडे वळून हलकेच म्हणाल्या, काय हो, तुम्ही कुठे जाताना या मांजरीला नेहमी बरोबर नेता? तशी आईनी मान हलवली. त्यावर त्या म्हणाल्या, शी, ही असली मांजरं मला आवडत नाहीत. अहो, आमच्या कार्तिके काकूचं एक मांजर होतं. मी एकदा गुपचूप दुधात विष घातलं आणि तिला पार ठार मारून टाकलं. बिचाऱ्या कार्तिके काकूंना ते कळलं सुद्धा नाही. 1-2 दिवस त्याला शोधत उपाशी बसल्या होत्या त्या. आणि एखादा छान विनोद सांगितल्याप्रमाणे त्या दोघी खो खो हसत बसल्या होत्या. त्यावेळी भानुमतीबाईंनी पहिल्यांदा आपलं तोंड उघडलं आणि आईला त्या म्हणाल्या, अहो, तुम्ही अशिक्षित ना, म्हणून तुम्हाला माहिती नाही. मांजरामुळे म्हणजे त्याच्या केसांमुळे दमा होतो. तुम्हाला जर विष हवं असेल तर ही रेवती देईल हो तुम्हाला. हे ऐकून एवढीशी मंजी रागानं म्हणाली, अहो, माझी आई चांगली शिकलेली आहे आणि आम्हाला विष नकोय. तुम्ही त्या आजीला विचारा. तेव्हा भानुमतीबाई काही बोलल्या नाहीत, पण आई हलकेच मंजीला म्हणाली, म्हणजे आजीला काही सांगू नको. अगं, आपल्या सोनीचं इथे लग्न होणार आहे. आता हे त्यांचं तिथे बोलणं चाललं होतं तेव्हा मी आणि आजी चांगल्या 4-5 पायऱ्या मागे होतो. त्यामुळे पुढे काय बोलणं चाललंय हे आम्हाला कळत नव्हतं. पण माझी तीक्ष्ण कानाची आजी मला म्हणाली, सोने, त्या दोघी आपल्या चूल बोक्याबद्दल वत्सलाशी काही बोलतायत का ग? मी म्हणाले, आजी, कदाचित त्या आपल्या चूल बोक्याचं कौतुक करत असतील. आणि आजी म्हणाली, हां, मग ठीक आहे. मला काय माहिती होतं की आमच्या चूल बोक्याचं कसलं कौतुक तिथे चाललंय. माझी आजी बिचारी तो जिना चढून चढून अगदी पार दमून गेली होती. शेवटी आम्ही एकदाचे वर पोचलो. म्हणजे तो जिना तसा वरच वर जात होता, पण रेवती काकू आणि भानुमती काकू एकदम बाजूला वळल्या होत्या
आणि तिथे खोल्यांचं जाळं जाळं पसरलेलं होतं. एकाजवळ एक खोल्या होत्या आणि त्या प्रत्येक खोलीच्या मधून एक एक जिना वर कुठे स्वर्गात जात होता देव जाणे. रेवती काकू एकदम थांबल्या आणि म्हणाल्या, या सगळ्या खोल्या पाहुण्यांच्या खोल्या आहेत, तुम्हा सगळ्यांना एक एक खोली आहे. तशी आजी कमरेवर हात ठेवून म्हणाली, अहो आम्ही इनमीन 5 बायका, आम्हाला काय करायचे आहेत एक एक खोल्या घेऊन, आम्हाला एकच खोली दाखवा. तसं भानुमती काकूंनी तोंड वाकडं करत पहिलीच खोली उघडली होती आणि आम्ही त्या खोलीत आत आलो. ती खोली खालच्या दिवाणखान्या एवढी चांगली लांबरुंद होती. त्या खोलीत तसाच लाल गालिचा पसरला होता. 4ही कोपऱ्यात मऊ गादीचे शिसवी पलंग ठेवलेले होते. त्या खोलीच्या मध्ये एक खोली होती, तिथेही तसंच लहान टेबल आणि 6 खुर्च्या मांडल्या होत्या. त्या टेबलावर फुलपात्रात निशिगंधाची फुलं, सुकामेव्याच्या बश्या, मिठाई, काही फळं आणि सुरी ठेवली होती. तिथेच मोठी मोरी होती, शौचालय होतं. मोरीत आणि शौचालयात पाण्याचे नळ होते. मोरीत बालडी, साबण, रुमाल सगळं माती मसण व्यवस्थित ठेवलेलं होतं आणि समोरच्या बाजूला एक मोठा आरसा होता. आता ह्या खोलीला मागे आणखीन एक खोली होती. तिथे सुद्धा पलंग, मोरी, शौचालय होतं. आजी ते सगळं भव्य दिव्य बघून म्हणाली, काय हो, ही एवढी मोठी खोली 20 माणसांना सुद्धा मोठी होईल, तरी तुम्ही आम्हाला अशा एक एक खोल्या देत होतात. कमाल आहे बाई तुमची. तसं मगाशी आईला त्या काकूंनी बोललं, याचा राग मनाशी धरून मंजी पटकन म्हणाली, आजी अगं त्यांना आपल्याला सगळ्या त्यांच्या खोल्या दाखवायच्या असतील ग. भानुमती काकू चिडल्या आणि म्हणाल्या, ही एवढीशी पोरगी बोलते किती चुरू चुरू. आई मंजीला गप्प म्हणाली. नंतर रेवती काकू आजीकडे बघत म्हणाल्या, तुमची मंडळी त्या उजव्या जिन्याच्या खोलीत थांबली आहेत. तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत फराळाचं येईल. नंतर शंकर मोटारीतले तुमचे कपडे इथे आणून देईल. ते असं म्हणत असताना 4 मोठ्या पिशव्या घेऊन तो शंकर आला. रेवती आणि भानुमती काकू आमच्या त्या कपड्यांच्या पिशव्याकडे बघून खो खो हसायला लागल्या. त्या दोघींना हसताना बघून आजी चिडली आणि म्हणाली, अगो बायानो, का हसताय? आम्ही काय आमच्या कपड्यांची फडतळं का उचलून इथे आणायची होती? तशा त्या दोघी गप्प झाल्या आणि रेवती काकू घाईघाईत म्हणाली, हे बघा आता विमल येईल, ती तुम्हाला खाली आणेल. आता जेवणाची पंगत खालीच बसणार आहे. आणि आजी काही बोलण्यापूर्वी त्या दोघी खोलीतनं बाहेर गेल्या सुद्धा. त्या दोघी गेल्यावर आजीनी मला त्या खोलीचं दार ओढून घ्यायला सांगितलं. मी पाहिलं, त्या खोलीच्या उजव्या भिंतीवर एक मोठं तैलचित्र लावलं होतं. त्या तैलचित्रात सीता आपल्या टाचा वर करून झाडाची फांदी वाकवून फुलं काढते आणि श्रीरामाची निळाई नजर तिच्या नाजूक चरणकमलावर खेळलेली आहे, असं ते चित्र. तिचे ते कोमल चरण आपल्या तळहातावर घेण्याची स्पष्ट मनीषा रामाच्या त्या निळाई नजरेत दिसत होती. इथे जागोजागी अनेक शिल्प आपल्या सौंदर्याचा आविष्कार दाखवत उभी होती. मी दार ओढून घेतल्यावर आईने चुलबोक्याला खाली सोडलं आणि ती आणि माई ऐस पैस पलंगावर बसल्या. तेव्हा आजी मोरीत हातपाय धुवायला गेली होती. मी आणि मंजी तिथल्या खुर्चीत बसलो होतो. आई माईंना म्हणाली, माई, ही निंबाळकर मंडळी भलतीच श्रीमंत दिसतायत. असं ऐश्वर्य फक्त राजघराण्याचं असतं. तेव्हा आजी मोरीतनं म्हणाली, वत्सले, असे पूर्वजांनी खजिने भरून ठेवलेली माणसं असतात ना, ती पिढी ज्या श्रीमंत असतात. पण एक बरं झालं बाई, मला आता जरासुद्धा सोनीची काळजी वाटत नाही आहे. या लोकांच्या घरात ती सुखात राहील. अगं लग्न झाल्यावर सुखात राहायला पहिल्यांदा नवरा चांगला हवा, नंतर घर चांगलं हवं. आणि घरात ऐश्वर्य असेल तर त्या घरची लक्ष्मी सुखाच्या दुधात नाहत राहते. आणि वत्सले, सोनीच्या नशिबानं इथे त्या तिन्ही गोष्टी आहेत. माई पण म्हणाली की सोन्या, तुवा समदा बेस झाला, आता तुला वराड ग्वाड लागलं बघ. त्यावेळी आजीबरोबर आईसुद्धा हसली, पण का कुणास ठाऊक मला माहिती होतं की माझं काही चांगलं होणार नव्हतं. एक अनामिक हुरहुर माझं मन व्यापून राहिली होती. आजीचे हातपाय धुवून झाल्यावर आम्ही आमचे हातपाय धुवून घेतले, तेवढ्या दारावर टकटक झाली. आईने एकदम चुलबोक्याला उचललं, मांडीवर घेतलं.
दारातून एक नाकी डोळी नीटनेटकी असलेली तरुणी आत आली. तिच्या पाठोपाठ 2 13-14 वर्षाच्या मुली मोठी तपकं घेऊन आल्या. त्यांनी ती तपकं घाईघाईनं त्या टेबलावर ठेवली आणि खारीसारख्या त्या खोली बाहेर पळाल्या. ती तरुणी मात्र आश्चर्यानं माझ्याकडे बघत होती. तशी मी हसले, पण तिने एकदम नजर फिरवली आणि आजीला म्हणाली, "आजीबाई, आता फराळ करून घ्या, नंतर तासाभराने मी तुम्हाला खाली जेवायला न्यायला येते." आजी म्हणाली, "अगं, आत्ता खालून वर येताना आमच्या पायाचे पडले तुकडे. आता आम्हाला काय जेवायला आणायचे ते इथे आण." ती तरुणी शांतपणे म्हणाली, "मी फक्त मालकीणबाईंचा निरोप तुम्हाला दिला. मी अर्ध्या तासानं येते." आणि ती निघूनही गेली. ती गेल्यावर आईने पुन्हा चुलबुक्याला खाली सोडला, दाराला कडी लावून घेतली. तिने आणि माईनी त्या तपकावरचे जाळीचे रुमाल बाजूला केलेले आम्ही बघितले. पहिल्या तपकात वेलची चारोळ्या घातलेले कॉफीचे मोठे 5 पेले होते. ते बघून आजी म्हणाली, "या लिंबांना सांगितलं पाहिजे, येशाला आणि या दोघींना दूध द्या." तशी म्हणजे, "नको ना गा आज्जे," असं म्हणाली. दुसऱ्या तपकात उपमा, वडे, चटणी, जिलबी होती. आजी, आई आणि माईनी पलंगावर बसून फराळ केला. आईने थोडा उपमा चुलबोक्याला दिला आणि आई आजीला म्हणाली, "आई, खाली गेल्यावर ह्यांच्यासाठी थोडं दूध सांगा." तेव्हाच तिला एकदम त्या दुधातून विष दिलेल्या मांजरीची आठवण झाली असावी, म्हणून ती लगेच घाईघाईने पुन्हा आजीला म्हणाली, "नको नको आई, मी त्याला थोडी कॉफीच पाजते आपली." माई आणि मंजी का हसतायत हे मला आणि आजीला कळलं नाही. मी आणि मंजीनं मात्र अगदी विलायती मॅडमनं टेबलावर बसून न्याहारी करावी तशी खुर्चीवर बसून पाय हलवत न्याहारी केली. तशी न्याहारी करताना बावळट मंजी सतत खुदू हसत होती. ते बघून आजी एकदम हसत म्हणाली, "वत्सला, मी या कौसल्याच्या लोण्याच्या गोळ्याचं लग्न एका गोऱ्या साहेबाबरोबर लावून देणार आहे. मग टेबलावर जेवताना तिला आयुष्यभर हसत राहू दे." तेव्हा मंजी एकदम म्हणाली, "आज्जे, तुझं ताईसारखं माझं लग्न केलंस तर मी सरळ त्या बकुळीच्या रानात निघून जाईन." आजी ओरडली, "म्हणजे पुन्हा असं कधी म्हटलंस ना तर बघ, अगं मेलं ते बकुळ रान." "शी, ते बकुळ रान त्या शांतीसारखा आमचा पिच्छाच पुरवतंय की." आजी चिडली हे जाणून आई सावरून घेत म्हणाली, "जाऊ दे आई, ती लहान आहे, कुठे काय बोलावं तिला कळत नाही." तेव्हा आजी रागाने म्हणाली, "मग तिला सांग, तिने असं मध्ये मध्ये बोलू नये." आता असं म्हटलं जातं, लक्ष्मीमध्ये जी ताकद आहे ती दुसऱ्या कशातच नाही, आणि ते अगदी खरं आहे. आता तुम्हीच बघा, माझं लग्न ठरलं आणि आमचं सगळं घर माझ्यासाठी रडत बसलं होतं, पण इथे आल्यावर मात्र निंबाळकरांचं ते ऐश्वर्य बघून माझ्यासाठी चाललेली रडारड काही तासात संपूर्ण थांबली होती. आता सगळ्यांना वाटत होतं की आपली सोनी चांगल्या सुस्थळी पडली. परंतु मी माझ्या घरच्यांची ह्यात चूक आहे असं नाही म्हणणार. कदाचित तुम्ही देखील ते निंबाळकरांचं ऐश्वर्य पाहिलं असतं ना, तर तुम्ही सुद्धा माझ्यासाठी रडला नसता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरोटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.